नमस्कार मित्रमैत्रिणींनो. त्या कॅप्टन खरातच्या फाईल जेव्हापासून बाहेर येत आहेत तेव्हापासून अख्खा महाराष्ट्र त्याला शिव्या घालतोय. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आजचे आपले मंत्री असलेले दीपक केसरकर म्हणत आहेत की तो कॅप्टन खरात त्याचा ॲस्ट्रॉनॉमीचा खूप चांगला अभ्यास असल्यामुळे आम्ही जे आहे ते त्यांच्याकडे जायचो आणि मी देवाला वगैरे मानतो. म्हणजे थोडक्यात दीपक केसरकर साहेब अजूनही हे मानायला तयार नाही आहे की त्याचा जो काय तो म्हणतोय न्यूमरॉलॉजी वगैरे त्याचा अभ्यास ते झिरो झालेलं आहे सगळं. कारण की त्याला तेवढाच अभ्यास असता तर त्याला गणित लावता आलं असतं की आपल्याला पोलीस पकडणार आहे, आपल्यासोबत असं काहीतरी होणार आहे, फोटो बाहेर येणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगते बघणाऱ्यांनो सगळ्यांनो की हे असं काहीतरी हे जे काय म्हणतायत हा सगळा प्रकार हा भोंदूगिरीचा आहे. काहीही असं नसतं. पहिल्यांदा दीपक केसरकर काय म्हणतायत आणि त्यांना अजूनही इतकं सगळं होऊन पण कसं काय कळलं नाही आहे, लक्षात नाही येत आहे. आणि कुठेतरी असं थोडक्यात जाणवतं आहे की हे अजूनही त्याच्या प्रेमामध्ये आहेत, त्याच्या प्रभावामध्ये आहेत. बघा काय म्हणतायत. झालाय कोणीतरी जाऊन तो बघू शकतो. शेवटी ईशानेश्वर मंदिरमुळे माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः देवभक्त असल्यामुळे आणि शिर्डीला जात असताना वाटेत सिन्नर मध्ये ईशानेश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी तिथं जाणं निश्चितपणे होत होतं. निश्चित जाईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅप्टन खरात यांचा ऍस्ट्रॉनॉमी मध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे. परंतु यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य होतं की चांगला अभ्यास असल्यामुळे. इतकं सगळं झाल्यावर सुद्धा यांना त्याचं कौतुक करणं थांबवता येत नाही आहे. आणि यालाच म्हणतात अंधभक्ती. आपण म्हणतोय ना की या देशामध्ये अंधभक्त इतके कसे काय वाढले की तो माणूस अक्षरशः घाणेरडे प्रकार करताना CCTV मध्ये दिसतोय. बायकांना तो स्वतःचे मूत्र ग्लासमध्ये ओतून देतोय. पिढी त्यांनी सांगितलेलं आहे की तो नवऱ्याला तुझा नवरा मरून जाईल वगैरे धमक्या द्यायच्या. काल त्यांनी पोलिसांना धमकी दिली की तुम्ही खूप मोठं घोर पाप करताय, तुमच्यावर कोप होईल. हे असं सगळं घाणेरडं बोलणाऱ्या माणसाला अजूनही दीपक केसरकर साहेब मंत्री आहेत हे म्हणतात त्याचा ॲस्ट्रॉनॉमीचा खूप चांगला अभ्यास असल्यामुळे आम्ही जायचो. आता तरी तुमची जीभ थोडीशी थांबवा. आता तरी म्हणा की त्याचं सगळं जे आहे ते झिरो आहे आणि तो पूर्ण फसवा आणि भोंदूगिरी करणारा बाबा आहे. हे आतासुद्धा त्यांना म्हणता येत नाही आहे. नाही, त्यांनी म्हणायला ते जे काही कृत्य केलं त्याचा मी निषेधच करतो एवढं बोलले. पण ज्याला म्हणतात ना की त्या व्यक्तीच्या एकंदरच, कारण एखाद्या कोणत्याही व्यक्तीला जर का खरोखर काहीतरी दैवी नावाची गोष्ट प्राप्त असते, जर का खरोखर त्याला काहीतरी असं वेगळं त्या पर्सोना असते एखाद्या व्यक्तीची, तर ती व्यक्ती कधीच असं करू शकत नाही. ह्या माणसांनी तर काय काय प्रकार केलेले आहेत. तरी पण केसरकर साहेब म्हणतात हे आमचे फोटो वगैरे तुम्ही बघितलं असेल. दीपक केसरकर यांचा फोटो आहे, एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, खूप लोकांचे फोटो ह्याच्यासोबत आहेत. आणि त्याच्यामुळे आता त्यांचं म्हणणं आहे की हे असे फोटो वगैरे सर्क्युलेट करणं चुकीचं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं थोडक्यात हे होतं की खूपच आमचे फोटो यायला लागले, आम्हाला काय माहिती, आम्ही तर गेलो होतो असं तसं. साहेब, फोटो बघून काय कोणी तुम्ही तसे करताय असं कोणी नाही म्हणत आहे. आज जर का तुम्ही सामान्य नागरिक असते ना, कुठल्या तरी मिडल क्लास घरामध्ये तुमचं काहीतरी नोकरी करताय आणि जगत आहे आणि तुमचे फोटो असते, कोणीच नसते व्हायरल केले. ह्या कॅप्टन खरातसोबतचे सामान्य इतर लोकांसोबतचे फोटो नाही कोणी व्हायरल करत आहे, ते नाही कोणी बघत आहे. ह्या कॅप्टनसोबत आज आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जे आपल्या पैशातनं पगार खात आहेत तुमच्यासारखे लोक, जे अजूनही त्याला ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास असलेला व्यक्ती म्हणत आहेत, ह्या असे लोक जे आमच्या पैशावर पगार खात आहेत, असे लोक त्याच्यासोबत आहेत का म्हणून लोक बघत आहेत. त्याच्यासोबत होते हे कसं काय होते, तुम्ही असे कसे नेते आहात, तुम्ही असे कसे लीडर आहात. लीडर कोणाला म्हणतात? अशी व्यक्ती जी एकंदर सर्व समूहाला समाजाला पुढे नेईल, काहीतरी त्यांना मार्गदर्शन करेल, अशी व्यक्ती याला म्हणतात लीडर. आणि तुम्ही त्याला अजूनही म्हणताय की तो याचा अभ्यासक होता आणि आम्ही तिथे जायचो आणि आम्ही रस्ता केलेला आहे. हे काही नाही आहे. तुम्ही माफी मागायला पाहिजे. तुम्ही फक्त निषेध करून चालत नाही. हे आता तुम्ही जे जे बाहेर येत आहेत ना, लोक फार शिव्या देत आहेत तुम्हाला. हे नव्हतं करायला पाहिजे तुम्ही. बघा एकदा काय म्हणतायत हे शेवटचं. काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत. इंडियाने डेव्हलपमेंट एक मिनिट. मी सध्या मुंबईच्या बाहेर असल्यामुळे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात होत असलेल्या घडामोडींच्या संदर्भात काही खुलासे देऊ शकलो नाही, म्हणून ही आपल्या
आपल्याला रेकॉर्डेड सुद्धा झालाय, कोणीतरी जाऊन तो बघू शकतो. शेवटी ईशानेश्वर मंदिरमुळे माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झाली. ओके, ठीक आहे, पुढे काय बघूया. असा त्याचा अर्थ बिलकुल निघत नाही आणि त्याच्यामुळे अशी प्रसिद्धी जर होत असेल तर ती चुकीची आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात जे फोटोग्राफ्स आलेले आहेत त्या संदर्भातला खुलासा आपण द्यावा. मी सध्या हां, थोडक्यात खुलासाही त्यांनी दिला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की इतरांनी पण ते हे करू नका. ठीक आहे, लोक तर त्यांना त्याच्या खाली खूप काय काय म्हणतच आहेत की तुम्ही असे कसे शिक्षण मंत्री होता. शिक्षण मंत्री राहिलेला आहे माणूस. अरे तुम्ही समजा एखाद्या युनिव्हर्सल एनर्जीवर विश्वास ठेवणं, काहीतरी फार सात्विक एखाद्या शक्तीवर विश्वास ठेवणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आणि असे गंडे दोरे काळी जादू वगैरे करणाऱ्या माणसाला सतत भेटणं, त्याच्या त्या मंदिरामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या आघोरी प्रकारच्या पूजा करणारा माणूस आहे हे माहीत असताना सुद्धा तिथे जाणं हे खूप वेगळा प्रकार आहे, वेगळी गोष्ट आहे. आणि जगभरातल्या सगळ्या देशाचा तुम्ही अभ्यास करा. जे जे देश हे अशा प्रकारच्या अंधश्रद्धेत, मग कोणताही धर्म असू दे, काही लोक मुस्लिम धर्माच्या अंधश्रद्धेत अडकलेत. त्यांना असं वाटतं की हे नाही केलं तर अल्लाह आपल्याला बघून घेईल, त्रास देईल, पाप करेल. काही अजून ख्रिश्चन धर्मातले त्यांना असं वाटतं आपण असं काही नाही केलं तर येशू ख्रिस्त आपल्याला शिक्षा करेल. हिंदू धर्मातल्या काही लोकांना ते सत्यनारायणाच्या कथा वगैरे प्रसाद नाही खाल्ला तरी पण देव कोपतो. इतक्या प्रत्येक धर्मामध्ये जो धर्म असा घाबरगुंडी माजवणारा आहे, लोकांना भीती दाखवणारा आहे, आणि असा धर्म जेव्हा खूप जास्त मोठा झाला आहे कोणत्याही देशात, ते देश जे आहे ते मागे राहिलेले आहेत. आपल्याला पुढे जायचं असेल ना, विज्ञान, तंत्रज्ञान, अभ्यास, इतिहास, प्रेम या सगळ्या गोष्टीतनंच आपण पुढे जाऊ शकतो. हेच मला आज याच्यातनं सांगायचं होतं. थांबते. थँक्यू सो मच.